शेतकरी मित्रांनो, एक कर्जमाफीचा टॉपिक जर साईडला ठेवला, कर्जमाफीचा टॉपिक जर बाजूला ठेवला, तर नेमकं या 10 मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं शेतकऱ्यांना मिळालं काय? शेतकऱ्यांना कोणती फायद्याची गोष्ट मिळाली? का शेतकऱ्यांचा पीक विमा वाटपाबद्दल काही चर्चा झाली? का नुकसान भरपाई वाटपाबद्दल काही चर्चा झाली? की महाडीबीटी योजनांबद्दल कुठं काही चर्चा वगैरे, निर्णय वगैरे घेण्यात आलेला आहे? तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतळ, स्वागत आहे कृषीमानी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जवळपास 10 मार्चला अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे 2025चा विधिमंडळामध्ये. गेल्या 4 ते 8 दिवसापासून या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. शेतकऱ्यांना वाटलं होतं कर्जमाफी वगैरे होईल, पण ते कर्जमाफीचा टॉपिक आपण सध्याला साईडला ठेवूया आणि नेमकं मग शेतकऱ्यांसाठी निर्णय कोणता झाला, शेतकऱ्यांसाठी काय मिळालं शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामधून, तर थोडक्यात याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, जवळपास जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत म्हणजे जवळपास जे जलयुक्त शिवार अभियान योजना जी आहे 2.0, तर या योजनेअंतर्गत 5,818 गावांमध्ये 4,227 कोटी रुपये किमतीची 1,48,888 कामे हाती घेण्यात आलेली आहेत, असं सरकारचं म्हणणं आहे आणि असा निर्णय घेण्यात आलेला आहे अर्थसंकल्पामध्ये. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, अजितदादा पवार यांनी जे विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही मोजक्या घोषणा करण्यात आलेल्या आहे. काही शेतकऱ्यांना त्याचा फायदा देखील होणार आहे मित्रांनो, परंतु असे बरेच शेतकरी आहेत त्यांना या गोष्टींचा कुठलाही फायदा होणार नाही. तर बी बियाणे, यंत्रसामग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शेत व पाणंद रस्त्यांच्या बांधणीसाठी बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ही योजना 1 ते 1.5 महिन्यापासून गाजली होती. अर्थसंकल्पामध्ये फक्त निधीची घोषणा करण्यात आलेली आहे. योजना 1-2 महिन्यापूर्वीच सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणजे 2.0 हा टप्पा 21 जिल्ह्यातील 7,201 गावामध्ये राबवण्यात येणार आहे आणि या प्रकल्पासाठी 2025-26 या वर्षासाठी, आर्थिक वर्षासाठी जवळपास 351 कोटी 42 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञानावर जी शेती होणार आहे, तर त्यासाठी जवळपास उत्पादनाचा खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन, शेतमालाची हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे इत्यादी हे AI तंत्रज्ञानावर बेसिक असणार आहे, डिपेंड असणार आहे. तर 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे असं सांगण्यात आले. 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचं बघूया, राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुमारे 5,000 कोटी रुपये किमतीची कामे नाबार्डला देण्यात येणार आहेत आणि त्यासाठी पहिला टप्पा मंजूर करण्यात आलेला आहे असं देखील सांगण्यात येत आहे. नाबार्डकडे ही योजना सोपवण्यात आलेली आहे आणि जवळपास अपूर्ण सिंचन प्रकल्पाची जी कामे राहिलेली होती त्यासाठी 5,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघायचं झालं मित्रांनो, जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत किंवा 2.0 अंतर्गत 5,818 आपण आता जस्ट माहिती घेतली याबद्दल. त्यानंतर ही जे कामे आहे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गतची ती 2026 पर्यंत म्हणजे मार्चचे जे पुढचा अर्थसंकल्प येणार आहे त्या अर्थसंकल्पापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे अशी देखील घोषणा करण्यात आलेली आहे. जवळपास उत्तर महाराष्ट्र आणि जवळपास पश्चिम विदर्भातील खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे असं सांगण्यात येणार आहे या जलयुक्त शिवाराअंतर्गत. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12,332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जवळपास 2026 पर्यंत म्हणजे जून महिन्याच्या 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे आणि जवळपास 1,460 कोटी रुपयांचा नियत व्यय प्रस्तावित आहे. म्हणजे जवळपास 460 कोटी रुपयांचा निधी, यासाठी 1,460 कोटी रुपयांचा निधी, 1,460 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे असं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या 45 लक्ष कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे. म्हणजे डिसेंबर 2024 अखेर 7,978 कोटी रुपयांची वीज सवलत या योजनेद्वारे देण्यात आलेली आहे.
आता वीज सवलत देण्यात आलेली असली तरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहिरीजवळ बोरजवळ आता सोलार इन्स्टॉलेशन पूर्ण होत आलेले आहेत. त्यामुळं विजेची तर सध्या मला तर नाही वाटत की शेतकऱ्यांसाठी गरज आहे शेतामध्ये. बघायचं झालं मित्रांनो, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2,13,625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या 2 वर्षासाठी 255 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, नैसर्गिक शेती अभियान एकीकडे नैसर्गिक शेती अभियान राबवण्यात येत आहे आणि दुसरीकडे AI तंत्रज्ञानावर कृत्रिम शेती योजना राबवण्यात येते. म्हणजे चालले काय नेमकं, म्हणजे एकीकडे म्हणायचं बाबा AI तंत्रज्ञानावर जी आधारित शेती आहे, कृषी म्हणजे कृत्रिम शेती, त्याला भर देण्यात येत आहे. आणि दुसरीकडे बोलायचं झालं तर दुसरीकडे म्हणलं जात आहे की नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2,13,625 लाभार्थी शेतकऱ्यांना 2 वर्षासाठी 255 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात. म्हणजे एक्झॅक्टली सरकारला करायचं काय, AI तंत्रज्ञानावर आधारित शेती करायची की इकडे नैसर्गिक शेती करायची, तेच सरकार अजून जवळपास हे करू शकलं नाही. त्यानंतर लहान सीमांत शेतकरी व कृषी नवोद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्य साखळ्यांसाठी विकासासाठी 2100 कोटी रुपये किमतीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येणार आहे. तर हे एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो. ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 या सुमारे 2100 कोटी रुपयांच्या निधीला मंजूर करण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये देशी गायींचे संगोपन संवर्धन संशोधनासाठी देवलापार जिल्हा नागपूर येथील गौविज्ञान अनुसंधान केंद्र सहाय्य केले जाईल. म्हणजे त्या अनुसंधान केंद्राला, नागपूर येथील जे अनुसंधान केंद्र आहे तिथे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तिथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यासाठी एक तालुका एक बाजार समिती अशी योजना राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कृषी क्षेत्रातील 16,000 मेगावॅट विजेची मागणी हरित ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे असं देखील सांगण्यात आहे. 27 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 2.0 मधून 2,779 विद्युत उपकेंद्रांसाठी जवळपास कृषी वाहिनी हे योजना प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहे. 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल असं देखील सांगण्यात येत आहे. तर बघायचं झालं मित्रांनो, याच्यामध्ये मला तर काही विशेष दिसलं नाही. त्यानंतर मत्स्य व्यवसायासाठी, दुग्ध व्यवसायासाठी 635 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. फलोत्पादन विभागासाठी 708 कोटी रुपयांचा निधी. त्यानंतर मृदा व जलसंधारण विभागासाठी 4,247 कोटी रुपयांचा निधी. त्यानंतर जलसंपदा व खारभूमी विभागात 16,456 कोटी रुपयांचा निधी. त्यानंतर रोहिव विभागास 2,205 कोटी रुपयांचा निधी. सहकार व पणन विभागास 1,178 कोटी रुपयांचा निधी. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागास 526 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. एवढी होती मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला असेल त्या शेतकऱ्यांना काही महत्त्वाचं वाटलं असेल मला कमेंट करून सांगा. मला तर याच्यामध्ये काही महत्त्वाचं वाटलेलं नाही. माझ्यासारख्या शेतकऱ्याला याच्यामध्ये काही महत्त्वाचं वाटलेलं नाही. एखादी महाडीबीडीची योजना पीक विम्यासंदर्भात किंवा नुकसान भरपाई संदर्भात किंवा एखादी शेतकऱ्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी योजना सुरू करण्यात आली असती तर गोरगरीब शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असता. बाकी योजना चांगल्या आहेत मित्रांनो. जे शेतकरी या योजनेमध्ये बसत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी या योजना चांगल्या आहेत. अर्थसंकल्पामध्ये जवळपास ज्या शेतकऱ्यांना ह्या अर्थसंकल्प आवडलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे. ज्या शेतकऱ्यांना आवडलेलं नाही ते शेतकरी कर्जमाफी संदर्भात, पीक विम्यासंदर्भात वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टींसाठी नाराज झालेले आहेत सरकारवर. सरकारच्या विरोधी त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे सरकारचा. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. छोटीशी म्हणता म्हणता बराच मोठा व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.